नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. 15,300 प्लस जागा. किती? 15,300 प्लस. त्यातील एक वर्दी तुमच्यासाठी. व्हायचं आहे ना पोलीस? तर तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे मागील वर्षाचे पेपरमधील अंकगणिताचे प्रश्न, त्याबरोबरच उत्तरे आणि छोट्या ट्रिक्सही मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. प्रति चौरस मीटर ₹600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत ₹4,20,000 आहे. त्या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल? 1 चौरस मीटर किंमत ₹600 दिली आहे. प्रति 1 चौरस किंमत. एकूण किंमत दिली आहे ₹4,20,000. लांबी दिलेली आहे 35 मीटर. हा त्यांनी डेटा गिवन दिलेला आहे. एक्झाम्पलमध्ये दिलेला डेटा काय आहे? 1 मीटरची किंमत ₹600. एकूण किंमत ₹4,20,000. लांबी 35 मीटर. तर क्षेत्रफळ काय होईल? एकूण किंमत भागिले प्रति मीटरची किंमत म्हणजेच 4,20,000 भागिले 600. उत्तर असेल, क्षेत्रफळ असेल 700 चौरस मीटर. त्यानंतर आपल्याला रुंदी काढायची आहे. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालं आहे 700 चौरस मीटर. लांबी आपल्याला दिलेली आहे 35 मीटर. तर आपण त्यावरून रुंदी काढू शकतो. आयताचे क्षेत्रफळ 700 चौरस मीटर भागिले 35 केल्यानंतर रुंदी 20 मीटर येईल. चला तर मग वळूया दुसऱ्या प्रश्नाला. 42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? 42 मीटर लांबीचे कापड. समजा हे 42 मीटर लांबीचे कापड आहे. त्याने विचारलं आहे 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले. 6 ठिकाणी 1 2 3 4 5 6. म्हणजे त्याचे किती तुकडे होणार? 1 2 3 4 5 6 7. म्हणून 42 जेव्हा 6 ठिकाणी आपण अंतरावर कापू तेव्हा त्या कापडाचे काय होतील? 7 तुकडे होतील. म्हणून प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? 42 भागिले 7 म्हणजेच 6 मीटर. त्यानंतर प्रश्न तिसरा. जर 15, 17, 16, 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर केची किंमत किती असेल? हे सिंपल एक्झाम्पल आहे. मी पेपरमधील सिंपल आणि डिफिकल्ट एक्झाम सगळेच घेतलेले आहेत. सिंपल एक्झाम थोडी फास्ट कवर करेन. सरासरी 15, 17, 16, 8 के. सरासरीचं फॉर्म्युला काय आहे? संख्या नंबर 1, संख्या नंबर 2, 3, 4, 5 यांची बेरीज असेल. आणि किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत. 1 2 3 4 5. तर 5ने आपण काय करायचं? डिवाईड करायचं यांच्या बेरजेला. आणि सरासरी त्यांनी सांगितले आहे 13. ओके. तर यांची बेरीज काय असेल? 56 अधिक के बरोबर हे 13 गुणुले 5. 13 म्हणजे 65 आणि 56 इकडे मायनस होईल. केची किंमत येईल 9. 12 भागिले 45 बरोबर x भागिले 135. तर x किती? त्यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. 12 गुणुले 135 बरोबर x गुणुले. त्यानंतर xची व्हॅल्यू येईल 36. नेक्स्ट एक्झाम्पल. 3 गुणुले 5 34 दिले आहे त्यांनी. 5 गुणुले 7 74 दिले. तर 7 गुणुले 9 किती येईल? हे लॉजिकल प्रश्न आहे हा. 3 गुणुले 5 किती येणार? 3 15 गुणुले 2 किती येईल? 15 दोन्ही 30 अधिक 4 काय उत्तर? 34. त्याप्रमाणे सेम लॉजिक याला पण लागू होईल. 5 गुणुले 7 5 ते 35 परत गुणुले 2 करायचं. 35 दोन्ही 70 अधिक 4 करायचं 74 येईल. त्याचप्रमाणे 7 9 63 63 गुणुले 2
126 येईल. 126 अधिक 4 130 येईल. पुढचा प्रश्न, एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल मोजल्यास 40 भरतात व चाके मोजल्यास 104 भरतात. तर त्यापैकी 2 चाकी व 3 चाकी सायकली किती असतील? असा प्रश्न आपण मागील व्हिडिओतही पाहिला आहे. त्या शेतकऱ्याजवळ किती बकऱ्या असतील व किती कोंबड्या असतील असा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्येही पाहिला आहे. आता एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल मोजल्यास, सायकलला हँडल एकच असतं, त्यामुळे हँडल मोजल्यास 40, हँडल 40 म्हणून सायकली किती येतील? 40 येतील. त्यांनी सांगितलं आहे काही दुचाकी व 3 चाकी सायकली आहेत. मग दुचाकी सायकल एक्स धरू आपण आणि 3 चाकी सायकल वाय असतील. लेट समजा एक्स प्लस वाय दुचाकी अधिक 3 चाकी सायकल बरोबर किती असणार आहेत? आपल्याकडे टोटल सायकल काय आहे? 40. हे इक्वेशन नंबर, हे आपलं समीकरण 1 असेल. एक्स प्लस वाय इक्वल टू 40. चाके मोजल्यास 104 होतात. आता हे कसं करायचं? तर दुचाकी सायकल म्हणजे आपण 2 घेऊ शकतो. चाके मोजायचे आहेत आपल्याला. 2 गुणिले एक्स, 3 चाकी सायकल 3 गुणिले वाय बरोबर 104 असतील. दुचाकी सायकलची चाके, 3 चाकी सायकलची चाके बरोबर काय असतील? 104. आता हे समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 जेव्हा सॉल्व्ह होतील त्यावेळी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू येतील. ते त्यांनी आपल्याला विचारले. त्यापैकी 2 चाकी व 3 चाकी सायकली किती असतील विचारल्या. तर आपण पहिल्या समीकरणाला 2 गुणून घेऊ. 2x अधिक 2y अधिक बरोबर 2 गुणिले 40. 2x प्लस 2y बरोबर 2 गुणिले 40. त्याचं उत्तर काय असेल? 2x अधिक 2y बरोबर 80. ओके. आता हे 3 नंबरचं समीकरण असेल. 2 नंबरच्या इक्वेशनमधून जेव्हा आपण 3 नंबरचे इक्वेशन मायनस करू तेव्हा आपल्याला वायची किंमत मिळेल. तर 2x अधिक 3y बरोबर 104 वजा, हे असेल वजा 2x अधिक 2y, हे काय होईल? चिन्ह बदलून जाईल, हे होईल मायनस, अधिक वजा 2y वजा काय होईल? 104 वजा 80. हे अधिक 2x वजा 2x निघून जाईल. अधिक 3y वजा 2y काय येईल? y येईल. आणि अधिक 104 वजा 80 किती येईल? 24 येईल. म्हणून y काय आले? 24. y म्हणजे 3 चाकी सायकल किती असतील? 24. जेव्हा आपण हे 24 जेव्हा वायची किंमत आपण समीकरण 1 मध्ये जेव्हा वायच्या ठिकाणी ठेवू तेव्हा एक्सची व्हॅल्यू येईल 16. तर 2 चाकी आणि 3 चाकी किती सायकली असतील? 16 आणि 24. अशा भरपूर व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.